Hello friends, welcome to e-learning platform of PSIT's Mechanical Engineering Department. We are studying fluid mechanics, and in this session we will be discussing about the other remaining types of pumps, that is submersible pump and jet pump. So first we will discuss about the submersible pump. So in figure you can see the construction or the representation of a submersible pump. So basically it consists of the major parts like electric motor, strainer and suction port, different pump impellers, a non-return valve, delivery pipe. Okay, so a submersible pump consists of an electric motor closely coupled to a pump body. So here it is an electric motor. So this motor is used to rotate the shaft of the impeller or the shaft on which the impellers are mounted. असा हे इलेक्ट्रिक मोटर इम्पेलरचा शाफ्ट रोटेट करण्यासाठी यूज केला जातो. द पंप शाफ्ट अँड मोटर शाफ्ट आर कपल्ड विथ द मफ कपलिंग, आणि हे जे कपलिंग आहे ते मफ कपलिंग यूज करून कनेक्ट केले जातात. द होल असेंब्ली इज सबमर्ज्ड इन द फ्लुइड टू बी पंप्ड. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, ही जी टोटल असेंब्ली आहे या डीप वेल म्हणजेच काय की जिथून आपल्याला फ्लुइड लिफ्ट करायचं आहे त्या फ्लुइडमध्ये ग्राउंडला डिप्ट केलेलं असतं. Hence, the motor is placed in watertight shield and electric windings are provided with suitable insulation to prevent the contact of water. So, इन्सुलेशन असं प्रोव्हाइड केलेलं असतं की जेणेकरून इलेक्ट्रिक सप्लायमुळे काही शॉर्ट सर्किट होऊ नये, त्यासाठी एक प्रॉपर इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं आणि मोटरभोवती एक वॉटरटाईट शिल्ड पण प्रोव्हाइड केलेली असते. इट इज ए मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप प्रोवाइडेड विथ रेडियल और मिक्स्ड फ्लो इम्पेलर्स. आता हा एक मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप आहे. सो मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप यूज करण्यासाठी या केसमध्ये आपल्याला हाय डिस्चार्ज प्रोव्हाइड करण्यासाठी आपण मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप यूज करतो, जो एक रेडियल टाईपचा किंवा मिक्स्ड फ्लो टाईपचा इम्पेलर असलेला पंप आहे. All the bearings used in this type of pump are water lubricated and specially designed against sand erosion. So एक स्पेशली डिझाईन केलेला पंप वॉटर लुब्रिकेटेड पंप यूज केला जातो, आणि जो पंप स्पेशली सँडमुळं जे काही इरोजन होणार आहे म्हणजे गंज जो चढणार आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी डिझाईन केलेला असतो. द सक्शन हाऊसिंग अलॉंग विथ अ स्ट्रेनर इज प्रोव्हाइडेड बिटवीन द पंप अँड मोटर. सो जे काही सक्शन हाऊसिंग आहे म्हणजे जी सक्शन पाईप वगैरे आहे किंवा ज्याच्यामध्ये स्ट्रेनर सक्शन पोर्ट प्रोव्हाइड केलेला असतो, तो कुठं दिलेला असतो तर पंप आणि मोटर, जो काही इलेक्ट्रिक पंप आहे हा इथं पंप आहे आणि ही मोटर आहे याच्यामध्ये ते प्रोव्हाइड केलेलं असतं. बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ द पंप मोटर इज ऑलवेज फिल्ड विथ नॉन ॲसिड वॉटर फ्री ऑफ सँड फॉर प्रायमिंग पर्पज. सो इथे एक नॉन ॲसिडिक वॉटर यूज केलेलं जातं जे सँडपासून फ्री असतं प्रायमिंग पर्पजसाठी. इथे एक नॉन रिटर्न वॉल्व प्रोव्हाइड केलेला आहे ॲट द टॉप ऑफ द पंप. द सबमर्सिबल पंप्स आर मोर इफिशियंट दॅन द जेट पंप्स. सो अशा टाईपचे पंप्स जे आहेत ते जेट पंप्सपेक्षा जास्त इफिशियंट आहेत. आता एक्झॅक्टली होतं काय, ज्यावेळी मोटर आपण इलेक्ट्रिक सप्लाय देतो, इलेक्ट्रिक सप्लाय दिला की मोटर स्ट्रेनर आणि सक्शन पोर्ट बरोबर कपल्ड असते विथ द हेल्प ऑफ मफ कपलिंग. सो ज्यावेळी मोटरचा शाफ्ट रोटेट होतो, इम्पेलर रोटेट व्हायला स्टार्ट होतो. आता ह्या इम्पेलरमध्ये आता इथे एक पार्ट मी दाखवलेलं नाही की डिफ्युजर यूज केलेला असतं. तर तो डिफ्युजर काय करतो की प्रॉपर फ्लो जो आहे म्हणजे प्रिव्हियस इम्पेलरपासून नेक्स्ट इम्पेलरला वॉटर फ्लो जो आहे तो मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं तर डिफ्युजर. ठीक आहे, आणि ज्यावेळी इलेक्ट्रिक मोटर रन व्हायला स्टार्ट होते, इम्पेलरसुद्धा रोटेट व्हायला स्टार्ट होतो आणि जेणेकरून सक्शन पाईपमधून वॉटर इथून लिफ्ट केलं जातं आणि विथ द हेल्प ऑफ डिलिव्हरी पाईप it is delivered to the required height or required head. Okay, so this is the working and construction principle of submersible pump. Applications: it is used for pumping of water from wells and reservoirs. These are used in drainage, slurry and sewage pumping. These pumps are also used in navy, mining, rescue, fire services and wastewater services, and it is used for pumping industrial and agricultural irrigation systems. So this is submersible pump. Next, advantages of submersible pump: it is low capital and operating cost,
high discharge with high head, noiseless operation, and more reliable in life. Okay, so these are some advantages of submersible pump. Next and last is jet pump. So this is the one type of jet pump. It consists of a pipe that is discharged pipe, and this is the conversion portion, and this is also a nozzle. Here is the nozzle is provided. This is water from the sump. Also a steam or water supply is provided from this pipe. So let's see the construction of jet pump. A jet pump consists of a pipe having a convergent head at its bottom. So हा जो काही जेट पंप आहे त्याच्या या एंडला एक कॉन्व्हर्जेंट पाईप प्रोव्हाइड केलेली आहे. द अप्पर एंड ऑफ द पाईप लीड्स टू द रिक्वायर्ड हाईट. सो या पाईपचं जे काही अप्पर एंड आहे, ज्या हाईटला आपल्याला वॉटर सप्लाय करायचं आहे तिथं ती नेऊन ठेवलेली असते. द प्रेशर एनर्जी ऑफ द स्टीम इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ॲज इट पासेस थ्रू द नोझल. सो जी काही प्रेशर एनर्जी आहे स्टीम किंवा वॉटरची ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते, कायनेटिक एनर्जी. आणि हे कशामुळे होतं तर नोझलमुळं. ओके, as a result of this the pressure in the convergent portion of the pipe is considerably reduced and the water is sucked into the pipe from the sump. आता जसं की इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट झाला, सो आपल्याला माहिती आहे की फ्लुइड नेहमी हाय प्रेशरपासून लो प्रेशरला फ्लो व्हायला स्टार्ट होतं. सो इथं कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे, म्हणजेच काय होतं की वेलॉसिटी वाढलेली आहे, त्यामुळे प्रेशर ड्रॉप होतं. आणि इथं प्रेशर ड्रॉप झालं की आउटसाईडला हाय प्रेशर असतं आणि इनसाईडला लो प्रेशर आहे, त्यामुळे फ्लुइड काय होतं की संपपासून सकवायला स्टार्ट होतं. The sucked water after coming in contact with the jet is carried into the delivery pipe. आणि हे जे फ्लुइड आहे किंवा वॉटर आहे ते या डिलिव्हरी पाईपमध्ये कॅरी केलं जातं. Here the kinetic energy of the water stream is converted into pressure energy which forces the water into the delivery pipe. आता प्रिव्हियसली काय झालेलं होतं की इथं प्रेशर एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं होतं, कारण इथं आपण कॉन्वर्जंट पोर्शन यूज केलेला होता. त्यानंतर काय आहे, इथं डिफ्युजर आहे किंवा डायव्हर्जंट पोर्शन आहे की जो काय करतो इथली जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन परत प्रेशर हेडमध्ये करतो आणि आपल्याला जे काही फ्लुइड आहे ते रिक्वायर्ड हाईटला लिफ्ट करता येतं. With the use of jet assembly, it is possible to increase the suction lift up to 60 meter of water head. So आपण up to the 60 meter पर्यंत एका लार्ज हेडसाठी आपण जेट पंप्स यूज करू शकतो. So applications, it can be used to take out muddy water from excavation trenches. It is used to lift water from wells of small bores. It is used for lifting water of boilers, and it is employed in mining and for pumping the oil. So this is all about the jet pump. So in these all sessions we shortly discussed the different types of pumps, their working, advantages, disadvantages, comparison, and applications. Okay, so this is all about our last unit, pumps. And from by this session we can say that our total syllabus of fluid mechanics is completed. Okay, if you have any doubt you can always contact me on the number provided here. Thank you and all the best for the exams.